नमस्कार, मी आदित्य विनोद बागल, इयत्ता 6वी. मी चैतन्य व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते. सर्वप्रथम मी इथे जमलेल्या सर्व आदरणीय गुरुजन वर्गाला नमस्कार करते व इथे जमलेल्या संयोजक मंडळींनाही मी नमस्कार करते व माझ्या बालमित्रांनाही मी नमस्कार करते व माझ्या भाषणास सुरुवात करते. तर माझ्या विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे सर्व एकत्रित येण्याचे कारण म्हणजे आपल्या स्कूलमध्ये वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन. त्यासाठी मी विषय निवडला आहे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांचे स्वप्नातील भारत देश. पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी हे भारताचे लोकप्रिय नेते आहेत. त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 रोजी गुजरातमध्ये झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्र दामोदर दास मोदी आहे. त्यांचे वडिलांचे नाव दामोदर दास व आईचे नाव हिराबेन होते. ते 2001 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी सलग 13 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहिला. त्यानंतर ते 2014 मध्ये भारताचे पंतप्रधान झाले. ते भारताचे अत्यंत प्रभावी पंतप्रधान आहेत. ते मन की बात याद्वारे जनतेशी थेट संवाद करतात. भारतात आमूलाग्र बदल करण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले आहे आणि ते त्यासाठी अविरत परिश्रम करत आहेत आणि ते साकारण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदीजी म्हणतात, स्वप्न पाहणं, नवी निर्मिती करणं, समाज कल्याणाचे उपक्रम राबवणं, आपले हरवलेलं वैभव, आपल्या देशाचे हरवलेले वैभव परत मिळवत आपल्याला उभं राहायचं आहे आणि आपण जो पण निर्णय घेऊ, जो पण पाऊल उचलू, त्याचा परिणाम पुढील 1000 वर्षापर्यंत आपली दिशा निर्धारित करेल. माननीय मोदी साहेब आता 74 वर्षांचे आहेत. ते मागील 21 वर्षांपासून जनतेची सातत्याने सेवा करीत आहेत. आता आपण बघू की माननीय नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत देश कसा आहे. ते म्हणतात, जेथे सार्वभौमत्व आहे, जेथे स्वावलंबन आहे, जेथे समतावादीचे समाज आहे, जेथे स्वदेशीचा वर्चस्व आहे, जेथे गुलामगिरीच्या मानसिकतेच्या गुलामगिरीतून मुक्तता आहे, जेथे समाज सुसंवाद आहे आणि सर्वात मोठे म्हणजे जेथे वसुदैव कुटुंबकमच्या असलेल्या भावनेला राष्ट्र आहे, असं त्यांच्या भारताच्या उभारणीचे स्वप्न आहे. ते माननीय नरेंद्र मोदी हे पुढील 25 वर्षासाठी त्यांचा संकल्प सांगतात. ते म्हणतात की पंचप्राण करण्याची वेळ आपल्या देशावर आली आहे. ती पंचप्राण कोणते? तर नंबर 1 विकसित भारत, नंबर 2 गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्तता, नंबर 3 एकता आणि एकजुटता, नंबर 4 वारशाचा अभिमान, नंबर 5 नागरिकांची कर्तव्य. या पंचप्राणा व्यतिरिक्त त्यांनी 2 उल्लेख आणखी सांगितले आहे. ते कोणते? तर 2047 सालापर्यंत विकासाचा कळस गाठवणे आणि भ्रष्टाचार पूर्णपणे नष्ट करणे आणि विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी पीएम नरेंद्र मोदी यांनी 2014 पासून पीएम मुद्रा योजना, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्वनिधी योजना अशा अनेक योजना त्यांनी राबवल्या. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाली. एकीकडे लोकांना राहायला जागा नाही आणि दुसरीकडे चोरांना माल ठेवायला जागा नाही असे लोक आहेत. या भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारीच्या विरुद्ध आपले दोन्ही विरुद्ध राहून आपण कठोर राहून आपण हे लढाई जिंकू शकेल असे स्पष्ट मत मोदीजींचे आहे. मोदीजी सगळ्यांना म्हणतात, न खाऊंगा न खाने दूंगा आणि त्यांचे भ्रष्टाचारांचे धोरण सगळ्यांना माहीतच आहे. पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या श्रीरामलल्लाच्या प्रतिष्ठानाच्या रोजी आपल्या सर्व भारतांना जो संदेश दिला तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ते म्हणाले, न राम सदृश्य राजा, अर्थातच या पृथ्वीवर रामासारखा समानतेने वागलेला माणूस शासक झालेला नाही. राम मंदिर श्रीराम प्रतिष्ठानेच्या दिवशी साक्षात मानवीय मूल्य व सर्वोच्च आदर्शांची प्राणप्रतिष्ठा आहे. आपण श्रीरामांचे मंदिर तर निर्माण केले, पण आपल्याला समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य निर्माण करण्याची शपथ घ्यायची आहे.
माननीय नरेंद्र मोदी हे जसे माननीय नरेंद्र मोदी म्हणतात, श्रीरामांचे विचार जनमानसात पाहिजे. हीच तर राष्ट्र निर्माणाची शिडी आहे. रामचंद्राने जसे सगळ्यांशी समानतेने वागले, जसे की शबरी, भिल्ल आणि निषादराज त्यांच्याशी भेटल्यानंतर जसे वर्तन केले, जसे की सगळे आपलेच आहे, सगळे जीव एकच आहे. आपल्या सगळ्या प्रत्येक भारतीयामध्ये आत्मत्वाची आणि बंधुत्वाची भावना समर्थ, सक्षम, भव्य, दिव्य निर्माण करण्याची भारत आधारशील राहील. आणि हीच तर आहे देव ते देश आणि राम ते राष्ट्राचा चेतनाचा विस्तार आहे. नंतर श्री गीता परिवाराचे अध्यक्ष श्री परमपूजनीय स्वामी गोविंद गिरीजी महाराज यांनी मोदीजींना छत्रपती शिवाजी महाराजांची उपमा देत ते म्हणाले, जशी छत्रपती शिवाजी राजेमध्ये स्वराज्य स्थापनेची प्रतिष्ठा केली, जशी स्वराज्याची कर्तव्यनिष्ठेचे त्यांनी पालन करत ते हस्तक्षेप केले, तशीच छबी मला नरेंद्र मोदीमध्ये दिसते. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गुण मला नरेंद्र मोदीमध्ये दिसतात. यावरून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांची आठवण आली आणि ते शिवरायांचे वर्णन करत म्हणाले, निश्चरांचे महामेरू बंधूचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सारखा श्रीमंत योगी भेटलेला आहे, ते म्हणजे माननीय नरेंद्र मोदी साहेब. आणि आता ते म्हणतात ना, येथे राजा तथा प्रजा. आता आपण तर ह्याच्यातून त्यांच्या प्रामाणिकतेची आणि कर्तव्यनिष्ठेची तर जाणीव त्यांनी बघितलेल्या स्वप्नाची तर झालेलीच आहे. आता मी या महापुरुषाला वंदन करून माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद.